पुण्यातील पाषाणमध्ये थंडीचा पारा 9.7 डिग्री सेल्सिअसवर. उत्तरेमध्ये होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे वातावरणामध्ये गारठा वाढला. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये डिसेंबर अखेरपर्यंत राहणार थंडी. स्वच्छतागृहांविषयी नागरिकांना परिपूर्ण माहिती उपलब्ध होण्यासाठी टॉयलेट सेवा ॲपद्वारे शहरातील कोणत्याही ठिकाणचे स्वच्छतागृह शोधण्यासाठी नागरिकांना मदत होणार. पुण्यातील केंद्रीय सरकारी यंत्रणांच्या सर्वेक्षणानंतर 72 गावं धोकादायक दरड प्रवण क्षेत्रामध्ये असल्याचं घोषित. त्यापैकी 44 गावांमध्ये उपाययोजना करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जिल्हा प्रशासनाला प्रस्ताव. BMPL कडून तिकीट तपासणी पथकाकडून कडक कारवाई. दररोज 3 ते 3.5 हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई. 1.25 कोटींचा दंड वसूल. सलग तिसऱ्या दिवशी मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरली. हवेचा गुणवत्ता निर्देशांक 150 वर. खोकला, ताप, त्वचेच्या आजारामध्ये मोठी वाढ. मुंबईतील कोळीवाड्यांमधील पहिला SRA प्रकल्प रद्द. कोळीवाड्यांच्या सीमांकनाचं काम पूर्ण होईपर्यंत प्रकल्प रद्द केल्याचा लेखी आदेश जारी. राज्य सरकारच्या आदेशाची तब्बल 1.5 वर्षांनी अंमलबजावणी. ठाण्यामध्ये कोरोनाचा शिरकाव. JN1च्या व्हेरियंटचे नवे रुग्ण सापडले. आतापर्यंत ठाण्यामध्ये नव्या व्हेरियंटचे एकूण 5 रुग्ण आढळले. महाराष्ट्र ISIS मॉडेल प्रकरणामध्ये नवा खुलासा. अटकेत असलेले आरोपी फरार दहशतवादी फारुखुल्ला खोरीच्या संपर्कात. अटकेत असलेले आरोपी परदेशी हँडलरच्या संपर्कात असल्याची माहिती. पर्यटन स्थळांसह देवस्थानांसाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकमध्ये सध्या पर्यटकांची गर्दी. नाशिकच्या रामकुंड, सीतागुफा, तपोवन, त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये भाविक दाखल.